ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की किती वर्ष रखडलेला विलास मर्डर केसचा निकाल लागणार आहे त्या उत्साहाने इकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुननी सगळ्यांना कोर्टात बोलवलेलं असतं आणि रविराज हे प्रतिमाला कोर्टात घेऊन येतात. पण प्रतिमाचं लक्ष जातं महिपतकडे आणि त्याला बघून ती चक्कर येऊन पडते. तिला चक्कर आली हे पाहून अश्विन आपली जबाबदारी म्हणून तिला घरी घेऊन जातो आणि अश्विन प्रतिमाला घरी घेऊन येतो आणि तिला जेवण देतो आणि नंतर तिला बोलतो तू गोळ्या घेतलास की नाही. तेव्हा प्रतिमा बोलायला लागते आम्ही नाश्ता करून गडबडीत निघालो आणि गोळ्या घेवायचे राहून गेलो. अश्विन प्रतिमाला बोलतो तुला गोळ्याची आवश्यकता आहे, तू डोस घेतलास नाही, मी तुला गोळ्या देतो. तेव्हा अश्विन प्रतिमाला बोलतो तुझ्या गोळ्या कुठे असतात. तेव्हा प्रतिमा सांगते त्या ड्रॉवर मध्ये. तो ड्रॉवर उघडतो आणि त्यामध्ये तो गोळ्या बघायला लागतो आणि त्या गोळ्यांमधील एक पॅकेट बघतो आणि तो बोलतो ही गोळी पण तुझ्यासाठी असते का. तेव्हा प्रतिमा बोलते हो. प्रतिमाला तो विचारतो की डॉक्टरने लिहून दिलेल्या गोळ्या ते पेपर दाखवा. ते पेपर मध्ये पाहतो त्या गोळ्या त्याच्यात नसतात. तेव्हा अश्विनला वाटतं की या गोळ्याचा काहीतरी गोळ आहे. त्यानंतर त्याला समजते की ही गोळी म्हणजे मेमरी लॉस करण्यासाठी दिलेली असते. अश्विन विचार करतो मला या डॉक्टरांशी नाही तर प्रतिमाला ज्या गोळ्या देतात त्या डॉक्टरशी मला बोलून घ्यायला लागेल. प्रतिमा बोलायला लागते ह्या गोळ्या रविराजाने एक्स्ट्रा म्हणून दिल्या असेल. तेव्हा अश्विन बोलायला लागतो मग चालेल तुम्ही ह्या गोळ्या घ्या आणि आराम करा. इकडे कोर्टात अर्जुनने सगळ्यांना बोलवलं असतं कारण की जजनी त्याला शेवटची हिअरिंग म्हणून भरपूर दिवसापासून रखडलेला विलास मर्डर केसमधून चा निकाल म्हणून याचा निकाल देऊन ही केस संपवायची आहे. त्यानंतर जजच्या सांगण्यानुसार अर्जुन इथे तन्वीला कोर्टात बोलवतो. ती प्रिया घाबरलेली असते. इकडे दामिनीने साक्षीला सांगितलं असतं की तुझ्या गळ्यापर्यंत काय आलं असेल ते तू त्या प्रियावर ढकलून द्यायचं आणि दामिनीचं ऐकून साक्षी त्याच प्रयत्नात असते. आणि काय झालं तरी पण ही प्रिया ही आता महिपत आणि साक्षीला एक भार म्हणूनच असते. आणि साक्षी इकडे तिकडे पाहत असते आणि विचार करते आणि ती महिपत आणि दामिनी वकीलकडे पाहत असते. आणि प्रिया विटनेस बॉक्स मध्ये आल्यानंतर साक्षी ही दोघांकडे पाहत असते आणि तिच्यावर सगळं ढकल हे दोघांचं खुणावणं असतं. ती प्रिया बोलते पण त्या टायमाला साक्षी बोलते की मी खुनाच्या दिवशी आश्रमात गेले होते. पण त्या टायमाला अर्जुन खुश होतो पण साक्षीचं म्हणणं खूप वेगळं असतं. आणि साक्षी सांगायला लागते की मी पैसे घ्यायला गेले होते. साक्षी सांगायला लागते की मी पैसे ऍडमिशन साठी घेतले होते आणि ते मी घ्यायला गेले होते पण ह्या प्रियाने मला पैसे दिले नाही त्यामुळे माझा खूप मोठा गोंधळ झाला म्हणूनच माझं त्या रात्री तिकडे लोकेशन दाखवलं. साक्षी सांगायला लागते की ह्या सगळ्यामध्ये मला मुक्त करा कारण की मी कुणाचाही खून केलेला नाहीये. आणि त्या टायमाला साक्षी सांगायला लागते की हा खून बिन या मधुभाऊने नाही तर प्रियानेच केला असेल. पण त्या टायमाला दुसऱ्या बाजूने असलेल्या कटड्यात उभ्या असलेल्या प्रियाला खूप राग येतो आणि ती बोलायला लागते की मी इतकी वर्ष या साक्षीची साथ दिली पण आज ती माझ्याबद्दल असा विचार करते. प्रिया बोलायला लागते की ह्यामुळे पण मला धमकी देत होता की तुझं सत्य सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबासमोर आणीन पण मी आता घाबरणार नाही कारण की पाणी डोक्यावरून गेलं आहे. त्या टायमाला प्रिया बोलते जजना की जज हे सगळं साफ खोटं आहे. प्रिया सांगायला लागते की त्याच रात्री ही आश्रमात माझ्याकडे पैसे घ्यायसाठी नाही आणि ही बिल्डरची मुलगी आहे, ही महिपत शिकरेची मुलगी आहे, हिच्याकडे काय पैशाची कमी असणार आणि ही पैसे मागायसाठी नाही आली होती. ही बंदूक घेऊन मधुभाऊला मारायला आली होती आणि ही झटापटीमध्ये त्या विलासला गोळी मारली. आणि हे सगळं बोलल्यानंतर प्रियाला काय भान उठत नाही आणि ती भानात येते आणि ती तोंडावर हात ठेवते. साक्षी त्या टायमाला बोलायला लागते की आता हिने माझी वाट लावली. आणि त्यानंतर साक्षी आणि प्रिया एकमेकांवर आरोप करायला लागतात. आणि त्या टायमाला कोर्ट म्हणजे त्या टायमाला सगळी नाटक पाहायला लागतात आणि ते बोलायला लागतात की तन्वी किल्लेदार ह्या आपल्या स्टेटमेंटमध्ये ठाम होत्या पण आता त्यांनी सांगितलं की खून साक्षीने केला. आणि जज सांगायला लागतात की साक्षी शिकरेने हे काम केलंय, खून केलाय, त्यामुळे आता त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळणार म्हणजे जन्मठेपेची. आणि त्यानंतर प्रियाचाही नंबर लागणार असतो कारण की ती या विलास मर्डर केसमध्ये तिचं पण इन्व्हॉल्व पाहून तिला पण आता कठोरात कठोर शिक्षा मिळणार असते. आणि साक्षीला शिक्षा झाल्यानंतर आता अर्जुन केस जिंकलेला असतो. त्याच टायमाला दामिनी वकील मान खाली घालून असते आणि तिला खूप वर्षानंतर ती पहिल्यांदा कुठली तरी केस हरलेली असते. आणि फायनली मधुभाऊ विटनेस बॉक्स मधून खाली उतरतात आणि त्यांची फायनली निर्दोष मुक्तता झालेली असते. सायली मधुभाऊकडे जाते आणि त्यांना घट्ट मिठी मारते आणि सायली बोलायला लागते की अखेर तो दिवस आला आणि देवाने आपला ऐकलं. आणि सायली सांगायला लागते की शेवटी सत्याचाच विजय झाला. आणि शेवटी विजयाचा कौल अर्जुन, सायली आणि मधुभाऊंच्या बाजूने लागतो. आणि ते महिपतला काय बघवत नसतं आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तो साक्षीला बघत राहतो. आणि साक्षी बोलायला लागते की अण्णा मला वाचवा, मला जेलमध्ये नाही जायचंय. पण महिपत खूप चिडलेला असतो.
तो अर्जुन आणि सायली आणि मधुवनकडे रागाने पाहत असतो. त्याच टायमाला मही पण रागाने दामिनीकडे बघतो आणि तिथून तो निघून जातो. आणि त्यानंतर दामिनीला समजलं असतं की केस तर ती हारणारच होती, कारण की सत्याचा विजय होणार असतो. आणि शेवटी फायनली दामिनी वकील मग अर्जुनला बोलते की फायनली तुम्ही ही केस जिंकली. शेवटी दामिनी वकील ही अर्जुनला कॉंग्रॅच्युलेशन टू यू अशी बोलते. आणि आयुष्यात ही पहिली वेळी मी ही केस हारली आहे आणि तुझ्यामुळे ही केस हरल्यामुळे मी तुला लक्षात ठेवणार अशी ती अर्जुनला बोलायला लागते. आणि दामिनी वकील तिकडनं निघून जाते. आणि ते अर्जुन खूप खुश असतं आणि घरातले पण सगळे खुश असतात. तेव्हा सायली बोलते की आपण आपल्या घरी न जाता प्रतिमात्याच्या घरी जाऊया, तिकडे आपण प्रतिमात्याची काय हालत आहे ते पाहूया. सगळेजण आता प्रतिमात्याच्या घरी जातात, कारण की सगळ्यांना प्रतिमात्याची काळजी वाटत असते. तिकडे प्रतिमात्याची झोप झाली असतो आणि अश्विन पण तिथे असतो आणि तिथे आनंदाची बातमी मिळालेली असते. तिकडे अश्विन आणि पूर्णाईला सगळ्यांना समजलं असतं की मधुभाऊंची निर्दोष सुटका झाली असते आणि प्रिय साक्षीला पण जेल झालेली असते. त्या टायमाला अश्विनला धक्का बसतो, कारण की प्रियाने आतापर्यंत जी साक्ष दिली होती ती सगळी खोटी ठरली होती. हा सगळा विचार त्याच्या डोक्यात येत असतो आणि तो प्रियाच्या बाबतीत खूप मनात राग घेत असतो. सायली आणि अर्जुन प्रतिमात्याकडे जातात आणि तिची काळजी विचारतात. तेव्हा अर्जुन आणि सायली प्रतिमात्याला विचारतात की नेमकं काय झालं की तुम्हाला अचानक कोर्टात चक्कर यायला लागली. तेव्हा प्रतिमात्या सांगायला लागते की मला एक प्रश्न पडला की तो एक माणूस इथे आला होता ना, त्या माणसाला पाहिल्यानंतर मला हा त्रास व्हायला लागला. तेव्हा सायली अर्जुन विचारायला लागतात की कोण माणूस, तो म्हणजे कोण माणूस. प्रतिमा बोलायला लागते की तो होता तो आणि त्याची मुलगी होती, म्हणजे साक्षी बरोबर होता तो. तेव्हा अर्जुन सांगायला लागतं की मैपण शिकरेबद्दल. तेव्हा प्रतिमा बोलायला लागते की हो तो. तेव्हा प्रतिमा त्याचं वर्णन सांगायला लागते की उंच होता, कोट घालून होता. तेव्हा इथे अर्जुनला समजायला लागतं की मैपणच होता तो. तेव्हा साई सांगायला लागते की का माणूस तो. तर इथे प्रतिमा सांगायला लागते की मला तो माणूस पहिल्यापासून आठवतो, कारण की तो माणूस वाईट आहे. कारण की जेव्हा आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तो माणूस तिथे आला होता आणि तो मला मारायला जाळायला पाहत होता आणि त्यांनी माझा चेहरा जाळायचा प्रयत्न केला होता आणि मला मारायचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्याबरोबर एक व्यक्ती होती, ती कोण मला माहित नाही, पण मी त्या मैपण शिकरेला चांगली ओळखते. हे ऐकून रविराज खूप चिडतो आणि तो बोलतो हे सगळं मैपणने केलं असेल तर मी त्याला सोडणार नाही. इथे अश्विन प्रतिमाच्या गोळ्याबद्दल सांगतो की बोलतो की ही सगळ्या गोळ्या त्याला लिहून दिली, पण ही गोळी कसली ती मला समजत नाही. हे अश्विन ह्या गोळ्याचा माहिती मिळवतो आणि तो बोलतो रविराजांना की या गोळ्या सगळ्या देणे म्हणजे कायद्याने गुन्हा आहे. तिथे अर्जुन बोलायला लागतो ही डॉक्टरने गोळी कशी दिली. तर ते अश्विन सांगतो की ही गोळी आहे ती मेमरी लॉसची. अश्विन सांगायला लागतो की तिला अटॅक येऊ शकतो, तिला ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. तिथे रविराज बोलायला लागतो की आताच्या आता आपण डॉक्टरकडे जाऊया, तोपर्यंत इथे प्रतिमाला आराम करू दे. प्रिया खूप टेन्शन मध्ये असतो. आता तिला कळलं असतं की आता माझ्या गोटात तर वाट लागली, आता इथे पण माझी वाट लागणार आहे. त्यानंतर रविराज आणि अश्विन डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरची रविराज कॉलर पकडतो आणि बोलतो ही कसली ट्रीटमेंट करतोस, मी तुला कसले पैसे देतो. आणि रविराज डॉक्टरांना बोलायला लागतो तू हे काय करतोस, तुला कसली दुश्मनी आहे. तो डॉक्टर बोलायला लागतो की रविराज थांबा, कारण की मी प्रतिमाला व्यवस्थित गोळ्या देतो, किती दिवस प्रतिमाचं ट्रीटमेंट करतो, पण आज तुम्ही असं का बोलताय. इथे अश्विन डॉक्टरांना गोळ्या दाखवतो आणि बोलतो मी पण डॉक्टर आहे. डॉक्टर बोलायला लागतात की ही गोळी मी लिहूनच दिली नाही, मी ही गोळी तिथे आलीच कशी. आणि डॉक्टर बोलायला लागते ही गोळी तुम्ही घरी चेक करा, कारण की तुमच्याच घरामध्ये कोणीतरी ही गोळी त्यांना दिली असेल. डॉक्टर बोलायला लागतात की ही गोळी मी देऊ शकत नाही, कारण की ही गोळी देणे म्हणजे कायद्याने गुन्हा आहे आणि ही गोळी खाल्याने ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. डॉक्टर सांगायला लागतात की असा आरोप माझ्यावर तुम्ही का करता, असा आरोप तुम्ही माझ्यावर कसा करू शकता. इथे रविराजना अश्विनला खूप मोठा टेन्शन आला असतं आणि त्यांना विचार पडतो की हे गोळ्या कोण देतो. आता अश्विन आणि रविराज प्रतिमाला गोळ्या देणारा हा कोण आहे आता कसं शोधणार, पुढे पाहणे रंजकच होणार आहे.